आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. उद्घाटन करणाऱ्यांची आणि हे शिल्प ज्या लोकप्रतिनिधींच्या काळात उभारलं गेलं त्यांची नावं अजूनही सुस्थितीत सुवर्ण अक्षरात सही सलामत आहेत. मात्र ज्या महान व्यक्तीच्या नावानं त्याच्या कार्याचा गौरव करण्यासाठी या चौकाचं सुशोभीकरण करून ज्या शिल्पाची प्रतिकृती साकारण्यात आली होती त्याची दुर्दशा पाहिल्यावर असे लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी नकोत असं आपसुकच तोंडातून बाहेर पडल्याशिवाय राहत नाही. बदलापूर शहरातील मॅकडॉनल्ड या मुख्य चौकात भारताचे माजी राष्ट्रपती आणि जगविख्यात शास्त्रज्ञ डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेसह चंद्रयान-2 या मोहिमेची प्रतिकृती इथे साकारण्यात आली. जवळपास 10 लाखांपेक्षा जास्तीच्या निधीतून या चौकाच्या सुशोभीकरणावर खर्च करण्यात आल्याची शक्यता आहे. मात्र लोकप्रतिनिधींनी, पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी किती मजबूत आणि चांगलं काम केलंय ही दृश्य पाहिल्यावर तुम्हाला वेगळं सांगायची गरज लागणार नाही. महान व्यक्तींच्या नावांनी चौकांचं सुशोभीकरण करायचं आणि नंतर त्याकडे ढुंकूनही पाहायचं नाही, ही परिस्थिती देशभरात सगळीकडेच आहे. मात्र कशात पैसे खायचे यात या सगळ्यांनी PhD केलेली असावी. चौक उभारून त्यांनी कलाम साहेबांचा सन्मान केलाय असं त्यांना वाटत असेल. मात्र या चौकाची परिस्थिती पाहिल्यावर त्यांनी एक प्रकारे त्यांची विटंबना केल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. या प्रतिकृतीच्या ठिकाणी निघालेल्या फरशा, प्रतिकृतीला लागलेला गंज, शेजारचा चिखल आणि कचऱ्याचं साम्राज्य, तसंच दुर्गंधीयुक्त वातावरण आणखी किती दिवस इथे असेल ठाऊक नाही. संजय वानखेडे या जागरूक बदलापूरकरांनी या संदर्भात पालिकेला पत्र देऊन या चौकाची पुन्हा नव्यानं दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी केली आहे. मात्र डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे मुस्लिम समाजाचे असल्यानं बहुधा या प्रतिकृतीच्या दुरुस्तीकडे कानाडोळा केला जातोय असा गंभीर आरोप वानखेडे यांनी केलाय. एवढी वाईट परिस्थिती इथे, आणि एवढी वाईट परिस्थिती का इथं ठेकेदार काम करतात का काय करतात, बिल काढून पळून जातात का, हा माझा संशय. म्हणजे अक्षरशः वाईट परिस्थिती एवढी का ठेकेदार इथनं जात नसेल का, किंवा इथनं इंजिनियर जात नसेल का, जात असेल ते पण लक्षच देत नाही. आणि यांचे वारंवार तक्रार आहे बदलापूरमध्ये, हे एकदा कामं केले का परत तिथं फिरकत नाही, ही पण तक्रार आहे. आणि मी आजच अर्ज केला. अर्ज करायचं कारण असं आहे माझं, का काल रात्री मी चाललो होतो इकडनं हॉस्पिटलमध्ये, माझ्या मित्राचा थोडा ऍक्सिडेंट झाला होता. तर मी ज्यावेळी इकडनं ग्रामीणला जेव्हा मी जात होतो गाडी घेऊन, तेव्हा मी बघितलं तर इथं काही मुलं लघुशंका करत होते. तर लघुशंका करायचं कारण काय आहे का, इथे हे पूर्ण असं वाटतं का इथे म्हणजे कुठलं हेच नाही, म्हणजे महापुरुषाचं काय हेच नाही, म्हणजे असंच लावलंय म्हणजे काय तर. आणि त्याच्यामध्ये माझा एक आरोप आहे का अब्दुल कलाम साहेब हे अल्पसंख्याक होते. तर याच्यामध्ये माझा असा आरोप आहे का मुस्लिम असल्यामुळे ही अशी परिस्थिती आहे का, माझा स्पष्ट आरोप आहे. आणि ज्यावेळी आपण भारतात जातो, लोकशाही आहे भारतामध्ये, आणि लोकशाहीमध्ये कसे वागले पाहिजे, कसे राहिले पाहिजे, सगळे जात धर्म एकत्र राहत आहेत. मग हे का घडतंय असं, याच्यावर माझा स्पष्ट आरोप आहे. आणि याच्यावरती लवकरात लवकर नगरपालिकेने व्यवस्थितपैकी याची सुधारणा करावी आणि वेळेनं वेळ फॉलो करत राहिलं पाहिजे. लोकप्रतिनिधींनो आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनो, तुम्हाला जर एखाद्या महान व्यक्तीचा सन्मान करता येत नसेल तर अशा प्रकारे त्याची विटंबना तरी करू नका, हे सांगण्याची वेळ आली आहे एवढं मात्र नक्की. एकूणच ही सगळी परिस्थिती पाहिल्यावर कलाम साहेब आम्हाला माफ करा असं नम्रपणे म्हणावं लागेल. पब्लिक मीडिया, बदलापूर. तुम्हाला ही बातमी कशी वाटली या संदर्भातील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.